नमस्कार, जय महाराष्ट्र. मी प्रसाद घोरपडे. गेल्या काही दिवसांपूर्वी या भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत सूर्यकांत यांनी तरुणांवरती एक वक्तव्य केलं आणि त्याच्यामध्ये तरुणांना कॉक्रोच किंवा ते गेलेले आहेत, ते चुकीच्या मार्गाला जात आहेत, चुकीचं करतायत असं उद्देशून त्यांना एक टिप्पणी केली. तर त्या टिप्पणीला एक प्रत्युत्तर म्हणून अभिजित नावाच्या एका महाराष्ट्रातल्या मुलाने अमेरिकेमध्ये बसून सोशल मीडियावरती एक CJP नावाची संघटना आणि पेज त्यांनी आणलं आणि त्या CJPला 4 ते 5 दिवसामध्येच जवळजवळ करोडो फॉलोअर्स या भारतातनं भेटले. सोशल मीडियावरती इंस्टा, फेसबुक किंवा ट्विटरवरती त्याचे लाखो करोडोमध्ये फॉलोअर्स जमा झाले आणि कुठेतरी हे करोडो जो फॉलोअर्स आहेत हे कसे झाले याची धास्ती या सरकारने घेतली आणि अभिजितला ट्रोल करण्यासाठी किंवा त्याला काउंटर करण्यासाठी सरकारच्या वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत, सोशल मीडियाच्या असेल किंवा इतर असतील, ते त्या मैदानात उतरल्या आणि CJP ही काय आहे, कशी चुकीची आहे किंवा तो अभिजित कसा चुकीचा आहे हे दाखवण्यासाठी उतरले. आता मुळात विषय असा आहे की सरकार बरोबर आहे की चुकीचे हा एक भाग आणि अभिजित नावाच्या मुलाने जी CJP काढलेली आहे ती बरोबर आहे की चुकीचे आहे एक वेगळा भाग. परंतु मला असं वाटतं की सरकारच्या विरोधात बोलण्यासाठी जर या तरुणाने CJP नावाची जी संघटना आहे ही स्थापना केली, मुळात ती अजून संघटना रजिस्टर झालेली नाही आहे कुठे, फक्त सोशल मीडियावरती तिला लोकांचा वाढता प्रतिसाद आहे आणि तुम्ही बघितलं असेल की जास्तीत जास्त लोकांचा, जास्तीत जास्त तरुणांचा तिला सपोर्ट आहे. तर मला असं वाटतं की सरकारने त्याचं अकाउंट सस्पेंड करणं, त्याचं एक्स अकाउंट असेल, त्याचं इंस्टाग्राम, फेसबुकच्या अकाउंटच्या मागे लागणं, काही अकाउंट सस्पेंड केलेले आहेत, काही ठिकाणून त्यांना विरोध दर्शवलेला आहे. मला कुठेतरी असं वाटतं की तरुणांच्या मनात काय आहे, त्यांची खतखत काय आहे ही सरकारने जाणून घ्यावी, ना की हे CJP सारख्या काही जे संघटना आहेत सोशल मीडियावरती त्यांचे अकाउंट सस्पेंड करणं आणि त्यांचा आवाज दाबणं. एक चांगलं सरकार हे असतं की तुमच्यावरती टीका का होते आणि टीका ती कशी बंद करावी, त्याला कामातनं कसं उत्तर द्यावं याच्यासाठी सरकार असतं. परंतु कुठेही अशा प्रकारे दिसत नाही आणि मुळात त्याच्याच विरोधात हे सगळं चालू आहे आणि ह्या गोष्टी तरुणांमध्ये याने अजून त्यांचा जो राग आणि द्वेष असतो जो हा वाढत चाललेला आहे. हे सरकारने मुळात समजून घ्यायला पाहिजे की त्यांना असं वाटतं की आम्ही जे करतोय तेच बरोबर आहे. मुळात त्यांनी दुसरीकडे झाकून बघितलं पाहिजे, नाण्याची दुसरी बाजू बघितली पाहिजे की बाबा तरुणांच्या मनात काय आहे, त्यांच्या डोक्यात काय विषय चाललेला आहे. आणि या सगळ्यांमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर CJP एक वेगळ्या प्रकारे का उफाळून आले, कारण की CJPनी जी आहे ही विरोधी पक्षाची जागा घेतलेली आहे कुठेतरी या सोशल मीडियावरती. का होईना अजून ते मला एखादी संघटना किंवा पक्ष स्थापन नाही झाला त्यांचा, परंतु जी जागा विरोधी पक्षांनी करायला पाहिजे, जी भूमिका विरोधी पक्षांनी मांडली पाहिजे होती, ती भूमिका CJP सारखा पक्ष जो सोशल मीडियावरती मांडतोय हे झालेलं आहे. मुळात एक गोष्ट मी जाता जाता एवढी सांगेन की सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, तरुण असो या देशाचा किंवा वयस्कर असो, एखादं सरकार हे तुम्ही एक हाती चालत असेल तर हे कधीही चुकीचं आहे. त्यांना जोपर्यंत एखादा चांगला विरोधक भेटत नाही तोपर्यंत ते सरकार त्या देशासाठी, त्या राज्यासाठी, त्या लोकांसाठी, त्या प्रजेसाठी हे नेहमी धोकादायकच असतं. मुळात मी स्वतः हिंदुत्ववादी आहे, परंतु हिंदुत्वाच्या आड जर एखादी गोष्ट जर चालत असेल तर ती तुम्हाला लक्षात घेता आली पाहिजे, ती समजली पाहिजे. याच्यावरती वेगळ्या विषयावरती, या मुद्द्यावरती बोलूच, परंतु आज प्रसाद सडेतोडमध्ये मला CJP बद्दल जे बोलायचं होतं मी ते तुमच्यासमोर मांडलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल, ही तुमची भूमिका या व्हिडिओमध्ये नक्कीच मांडा. तुर्तास संपतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.